रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. आज दिनांक 13 मार्च 2026 रोजी होतं की मनीषा जाधव या JNPT मध्ये कार्यरत कशा झाल्यात. तर त्या एक आदिवासी समाजातील महिला असून त्यांनी खोटे शेड्यूल कास्टचे प्रमाणपत्र सादर करून JNPT मध्ये नोकरी मिळवली आणि त्या नोकरी मिळवल्यानंतर गेले 33 वर्ष त्या या JNPT मध्ये कार्यरत आहेत. त्यांची या जात प्रमाणपत्राची जात वैधता पडताळणी करून खरं काय खोटं काय हे समोर यावं याकरता मी सतत पाठपुरावा करीत होतो. गेल्या 2 महिन्यापासून मी JNPTचे जे अध्यक्ष आहेत त्यांना पत्रव्यवहार केलेला होता, परंतु त्यांच्या व्यवहारावरती त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई नाही केली. म्हणून मी आज इथे उपोषण बैठक ही डेप्युटी चेअरमॅन रवीश कुमार सिंग यांच्याबरोबर लावली आणि त्यांनी मला स्वतः लेखी आश्वासन दिले की हे जे प्रकरण आहे हे मी तुम्हाला दाखवतोय, हे 6 दिवसाच्या आतमध्ये माझ्या मानावरती कार्यरत करतील. म्हणजेच काय की अमरावती विभागाकडून त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवलेलं आहे, ते जात प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून मिळावी व मनीषा जाधव यांना दुसरे पत्र लिहावे आणि त्यात त्यांना विचारावे की आपण केंद्र शासनाच्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे का. एका व्यक्तीकडे एकच जाती दाखला असू शकतो, परंतु मनीषा जाधव यांच्याकडे 2 जाती दाखले आहेत. एक जुना आहे त्याची वैधता आहे, परंतु एक नवीन आहे 2022 साली बनवलेला आहे आणि या गेल्या 30 वर्षापासून JNPT मध्ये कार्यरत आहेत. तर नक्की याची चौकशी का होत नाही आहे, इतके वर्ष का JNPT चे अधिकारी याच्यावरती गप्प बसलेले आहेत. कारण की इतर जे काही कर्मचारी आहेत JNPTचे होते त्यांच्यावरती तात्काळ सुमोटो स्वाधिकाराने JNPTने कारवाई केलेली होती. मग त्या अधिकाऱ्यांना न्याय वेगळा आणि मनीषा जाधव यांना न्याय वेगळा असं का होतं. त्यांना तर मनीषा जाधव ह्या इथे पायी ठेवू देत नाही, त्यांच्या हक्काचे PFचे पैसे सुद्धा मिळू देत नाही. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जर इथे आला तर तुमच्यावरती गंभीर गुन्हे दाखल केले जातील, तुम्हाला काही मिळणार नाही. मग त्याच मनीषा जाधव ह्या स्वतः खोटे जात प्रमाणपत्रक बनवून JNPT मध्ये कार्यरत झालेल्या आहेत. तर कायद्याचा व त्यांच्या पदाचा दुरुपयोग झालेला आहे. म्हणून आम्ही मागणी केलेली होती की ज्यांनी हे खोटे जात प्रमाणपत्रक बनवलेले आहे त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. यावर पोलिस आपली कारवाई पार पाडत आहेत. त्यांनी मला एक पत्र दिलेलं आहे, त्या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या बाजूने सुद्धा वैधता प्रमाणपत्र मिळवण्याकरिता पत्र दिलेलं आहे अमरावती विभागाला. आणि आज JNPTने सुद्धा मला लेखी आश्वासन दिलेलं आहे. डेप्युटी चेअरमॅन रवीश कुमार यांनी सांगितलेलं आहे की 6 दिवसाच्या आतमध्ये मी हे दोन्ही पत्र त्यांना पाठवेल आणि तुम्हाला एक प्रत रवाना करेल. गेल्या कित्येक वर्षापासून मनीषा जाधव ह्या इथल्या स्थानिकांवरती, गोरगरिबांवरती, प्रकल्पग्रस्तांवरती अन्याय करत आहेत. त्या पदाचा दुरुपयोग करून इथल्या प्रकल्पग्रस्तांना, इथल्या भूमिपुत्रांना नाहक त्रास देत आहेत. त्या अन्यायाच्या विरोधामध्ये हा लढा सुरू आहे. एका अनुसूचित जातीच्या मेरिटोरियस व्यक्तीचं त्यांनी हे पद खाल्लेलं आहे, त्या पदाची भरपाई त्यांना द्यावी लागेल. म्हणून मी स्वतः आज इथे उपोषणाला बसलेलो होतो, परंतु डेप्युटी चेअरमॅन यांनी आम्हाला हे लेखी आश्वासन दिलेलं आहे. म्हणून तुर्तास आज इथे आम्ही हे उपोषण पुढच्या 6 दिवसासाठी स्थगित करतो आहे. 6 दिवसाच्या आतमध्ये जर त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिले त्याची पूर्तता नाही केली तर 7व्या दिवसापासून पुन्हा हे उपोषण इथे सुरू होईल आणि ते थांबणार नाही. जोपर्यंत जात वैधता प्रमाणपत्रकाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मनीषा जाधव यांचं निलंबन होणं गरजेचं आहे किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं आहे.
त्या निष्पक्ष चौकशी इथे होऊ देणार नाहीत. त्या इतक्या पॉवरफुल आहेत, जसं काय ते JNPT स्वतः चालवत आहेत अशा प्रकारे त्यांचा वावर असतो. म्हणून जर त्या इथे राहिल्या तर त्या निष्पक्ष चौकशी होऊ देणार नाहीत, त्यात ते अडथळा आणतील. म्हणून आम्ही जी मागणी केलेली आहे ती मागणी नक्कीच पूर्ण होईल. मी स्वतःहून लोकशाही संविधानिक पद्धतीने व कायदेशीर पद्धतीने हा लढा लढत आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे प्रायफेसी प्रथमदर्शनी खूप जबरदस्त आहेत, कायद्याच्या ससोटीवरती टिकणारे आहेत. त्यामुळे मी पूर्णपणे या सगळ्या माझ्या पेपरचा डेटा जो आहे तो त्यांना सुपूर्द केलेला आहे. आणि आता पाहू 6 दिवसामध्ये ते 2 पत्र मिळतील याची मी आशा व्यक्त करतो. आणि मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की आपण इथे आलात, माझा आवाज ऐकला आणि तो आवाज आपण लोकांवर पोहोचवाल, त्यासाठी आपले धन्यवाद.